मुश्किलें हो कैसी भी मेरे हौसलों से कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है। मुश्किलें हो कैसी भी मेरे हौसलों से कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है। आओ हाथ बढ़ाए, कुछ करके दिखाना है, सारे बहानों को आज से आग लगाना है। मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। हाँ, खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। हर चढ़ते सूरज को सलाम करती दुनिया सारी, मेरा ये जीवन, हाँ मेरी जिम्मेदारी। मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार मैं तैयार हूँ। मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, 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 मैं तैयार हूँ। नमस्कार सर्व मित्रांना, JRCM आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मराठी भाषेच्या न्यूट्रीचारच्या या स्पेशल सेशन मध्ये। बरेच मित्रांनी कॅमेरे सुरू केलेत, काही जण जॉईन होत आहेत, काही जण म्हणतात बरोबर 8 वाजता जॉईन होऊयात, काही जण अगोदर जॉईन होऊन बसतात। आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो। आपण मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आहोत। सुरेशजी आवाज पोहोचतोय? आवाज पोहोचतोय का? येस, ओके, आवाज पोहोचतोय, मी दिसतोय सुद्धा, ओके। आपण मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रवेश करत आहोत आणि या शेवटच्या आठवड्यामध्ये आता IPL सुरू झाले। रात्रीच एक मॅच पाहिली की शेवटच्या ओव्हर मध्ये काय होते, तर शेवटच्या ओव्हर मध्ये तुम्हाला सगळे तुमचे अपलाईन सगळे सांगत असतील शेवटच्या ओव्हर मध्ये, शेवटच्या ओव्हर मध्ये। सुरेशजी, मला असं वाटतं सगळेजण शेवटच्या ओव्हर साठी ताकद वाचून ठेवतात काय, शेवटच्या आठवड्यात करू, शेवटच्या दिवशी करू, शेवटच्या तासात करू, परंतु अति घाई संकटात नाही, अति घाई करून काही उपयोग होणार नाही मित्रांनो। आपण शेवटच्या आठवड्यात आहोत आणि व्यवसायात आहोत। व्यवसायामध्ये शेवटच्या आठवड्याचं महत्व असं आहे की या आठवड्यामध्ये जे सगळ्या कंपन्या असतात, सरकार असते, जे कोणी आर्थिक लाभाशी संबंधित काही काम करत असतात, त्यांचं टार्गेट असतं या आठवड्यामध्ये वर्षभराचं जे काही आपलं आर्थिक नियोजन असतं ते नियोजन कंप्लीट करणं, जे काही टार्गेट असतं ते टार्गेट पूर्ण करणं। तसं आपण सुद्धा या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रवेश करत आहोत
आणि यामध्ये आपले जे टार्गेट्स राहिले असतील ते सगळे टार्गेट्स पूर्ण करण्याची जबाबदारी आपली होती. आपण टालमटोल केली, या महिन्यात करू, पुढच्या महिन्यात करू, या महिन्यामधल्या नंतर करू. हा शेवटचा आठवडा आपला उजाडलेला आहे. आणि काही न करता एकच गोष्ट वाढते ती म्हणजे वय. काही न करता तेच वाढत राहते. बाकीच्या सगळ्या गोष्टी वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतात. म्हणजे बिझनेस आपोआप वाढणार नाही. बिझनेस वाढवण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार. आणि तुमच्या सगळ्याचा बिझनेस वाढवण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे अपलायन्स या जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात. तुम्हाला फोन कॉल्स, तुम्हाला वेगवेगळ्या ग्रुपवर मेसेजेस, तुम्हाला टीम कडून सांगितलं जातंय, घरी येऊन सांगितलं जातंय आणि काही काही लिंक तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे पोहोचवल्या जातात. तुम्ही सगळेजण त्या लिंकला प्रतिसाद देऊन ते उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, आज आपण 40 मिनिटं एका विशिष्ट विषयावर, एका विशेष विषयावर 40 मिनिटं बातचीत करणार आहोत. बातचीत म्हणजे दोन्हीकडून, मी पण बोलणार आहे, तुम्ही पण बोलणार आहात. 40 मिनिटांमध्ये आपण जी बातचीत करणार आहोत, जी काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि फील्डवरचे अनुभव तुम्ही जे काही मला सांगणार आहात, यातून निश्चितच आपण आरोग्याच्या संदर्भामध्ये चांगलं काम करणार आहोत. आरोग्याच्या संदर्भात ज्यावेळेस येतो त्यावेळेस दोन प्रकारचे आजार असतात माणसाला. एक असतात जे पटकन दिसतात आणि एक असतात छुपे आजार, आहे की नाही, सायलेंट किलर ज्यांना म्हणलं जातं. छुपे आजार असतात. छुपे आजार हे लवकर लक्षात येत नाहीत. काही आजार असे असतात की पटकन लक्षात येतात. म्हणजे साधी डोकेदुखी, त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिलं की लक्षात यायचं डोकं दुखायले. ताप, हात लावला की लक्षात येतो अरे गरम झाले अंग. आणि काही असतात सायलेंट किलर, जे दिसत नाहीत परंतु खूप घातक पद्धतीनं आपल्या सगळ्या अंतरिंद्रियाला डॅमेज करणार असतात. यातला सगळ्यात मोठा सायलेंट किलर आहे डायबिटीज. सगळ्यात मोठा सायलेंट किलर आहे डायबिटीज. खूप लोकांना माहित नसतं. ज्यावेळेस मी नेहमी म्हणतो की बऱ्याच जणांना असं वाटत असेल की ढवळे सर काय लॅपटॉप उघडतात, आमच्या समोर बसतात आणि सांगतात. तर मित्रांनो, असं कधीच अजिबात होत नाही. ज्या विषयावर बोलायचं असतं त्या विषयावर अगोदर मी बघतो, वाचतो, हे करतो, नंतर तुमच्या समोर येतो. असं कधीच होत नाही की मला कधी कधी अचानक कंपनीचा मेसेज येतो, फोन येतो की उद्या यांचं सेशन आहे किंवा आज दुपारी यांचं सेशन आहे, करता का? मी म्हणतो विषय काय आहे? आणि जर मला असं वाटलं मी कम्फर्ट नाही, मी म्हणतो नाही, मी थोडं कामात आहे, मी शाळेत आहे, मला पेपर तपासायचे, असं काहीतरी कारण सांगतो आणि ती मीटिंग टाळतो. जर मला असं वाटलं की माझी तयारी नाही तर मी सरळ सरळ ती मीटिंग टाळतो. परंतु असं कधीच होत नाही की लॅपटॉप उघडला आणि समोर बसलं. त्यांना माणसाची फजिती होते आणि आपल्याला आपली फजिती करून घ्यायची घेऊ वाटत नाही, कधीच नाही. तर ज्यावेळेस हा विषय बघत होतो देविदासजी, तर मी एक सर्च केलं, तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करतो की मी ज्यावेळेस सर्च करू लागलो ना की प्री डायबेटिक किती लोक आहेत आणि ते कसे वाढतायत. तर प्री डायबेटिक लान्सेट नावाचं एक जागतिक जगविख्यात असं मासिक आहे, जे सगळे डॉक्टर्स वगैरे त्या मासिकाला फॉलो करतात, त्यामध्ये दिलेले सल्ले पाळतात. ते म्हणतात की 15% लोक प्री डायबेटिक आहेत. म्हणजे एकूण पॉप्युलेशनच्या 15% लोक प्री डायबेटिक आहेत आणि 11% लोक डायबेटिक आहेत. हे पहा, 11% ऑफ इंडिया पॉप्युलेशन इज डायबेटिक while 50.3% could be pre-diabetic. म्हणजे 11% डायबिटिक आहेत आणि 15.3% हे प्री डायबिटिक आहेत. म्हणजे एकूण 26.3% लोक डायबेटिक आणि प्री डायबेटिक आहेत. आणि मी अजिबात मनानं सांगत नाही, हे जे सगळं सांगतो हे गुगलवर लान्सेट मासिकाचं सांगतंय, ICMR ची स्टडी सांगते, आहे का नाही. आणि यामध्ये आपल्या वाटतं सण आपल्याकडे एक भ्रम आहे. पहा, मी खेड्यात राहतो, मी ग्रामीण भागात राहतो, मी फार मजबूत आहे. आपल्याकडे लोकांचं एक डोक्यात परत एक असतं, आपण खेड्यातले माणसं आहेत, आपण एकदम मजबूत आहेत. असं काही नसतं. यामध्ये रुरल गंमत अशी की रुरल इंडियामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये डायबिटीसचं प्रमाण शहरातल्या पेक्षा वेगाने वाढतंय. आपल्याकडे एक म्हणणं असतं नाही, आम्ही ग्रामीण भागात राहतो, आपल्याला मेहनत करायची सवय, आपल्याला डायबिटीस वगैरे काय होणार नाही. तर हा आपला भ्रम आहे. हा आपला भ्रम आहे की मी ग्रामीण भागात राहतो, कारण की आकडे असं सांगतात की ग्रामीण भागामध्ये खूप वेगानं पसरायला डायबिटीस वेगानं येतोय.
हे पहा 79,000 हे रुरल आणि 33,000 अर्बन, म्हणजे नवीन पेशंट सापडलेत ना, 79,000 पेशंट हे ग्रामीण मध्ये सापडलेत आणि 33,000 शहरात सापडलेत. म्हणजे लक्षात घ्या की ग्रामीण भागामध्ये, म्हणजे मला इथे जे बसलेले चेहरे दिसतात हे मॅक्झिमम मंडळी ग्रामीण भागात काम करतात किंवा ग्रामीण भागामध्ये ते रिलेटेड आहेत. त्यांच्या टीम ग्रामीण भागात काम करतात किंवा ते स्वतः ग्रामीण भागात. 76,000 ग्रामीण भागात सापडलेत नवीन पेशंट आणि 33,000च शहरी भागात सापडलेत. म्हणजे डोक्यातून काढून टाका की ग्रामीण भागामध्ये डायबिटीज हा आरामशीर पोहोचतोय आणि शहरी भागात वेगानं वाढतोय. उलट आहे, ग्रामीण भागामध्ये डायबिटीज वेगानं पोहोचतोय शहरी भागाच्या तुलनेत. आणि गंमत अशी आहे की हा डासानं पोहोचत नाही, हा कुठल्या बॅक्टेरियानं पोहोचत नाही, हा एकमेकांच्या स्पर्शानं पोहोचत नाही, एकमेकाचं उस्त्या प्लेट मध्ये जेवल्यानं, उस्त्या ग्लासनं पाणी पिल्यानं पोहोचत नाही. हा काही संक्रमक आजार नाही, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणारा आजार नाही. हा काही कुठल्या डासानं, मच्छरनं, माशीनं होणारा आजार नाही किंवा हा काही कुठल्या बॅक्टेरियानं किंवा व्हायरसनं, जसं कोविड होता व्हायरसनं होणारा किंवा आपली सर्दी आहे व्हायरसनं होते, तसा आजार नाही. हा आहे लाईफस्टाईल डिसीज. हा आजार आपलं शरीर आपल्या जीवनशैलीतून निर्माण करतंय आणि सायलेंट किलर आहे, लक्षात येत नाही. त्यामुळे एक गोष्ट क्लिअर झाली की ग्रामीण भागात वेगानं पसरतोय आणि 26% लोक यावर जे आहेत ना, 26% पॉप्युलेशन या आजारानं ग्रसित आहे. डायबिटीज अदर किंवा नॉन डायबिटिक, प्री डायबिटिक 26%. आता गंमत अशी आहे की अनडायग्नोस्टिस्ड डायबिटीज, म्हणजे जो डायग्नोस झाला नाही, ज्याचं लक्षात आलं नाही, 57% लोक असे आहेत अडल्ट, 57% लोक असे आहे की ज्यांचा डायबिटीज जो आहे तो लक्षात आलेला नाही. 57% लोकांचा डायबिटीज हा लक्षातच आणलेला आहे. पहा, म्हणजे लक्षात आले आहेत 26% आणि 57% लोकांचा की लक्षातच आला नाही. का लक्षात आला नाही? की त्याचे लक्षण दिसत नाही म्हणून लक्षात आला नाही. लक्षण दिसत नाहीत म्हणून लक्षात आला नाही. लक्षण दिसायला उशीर लागतो. बरं आपण पाहू की डायबिटीजचं काय लक्षण दिसतंय. समजा एखाद्याला डायबिटीज आहे, त्याला काय लक्षण दिसेल बरं? तुम्हाला काय वाटतंय काय काय लक्षण असतील? मोकळं सांगा, मोकळं बोला. आपण काय असं खूप वैज्ञानिक किंवा तुम्ही काही चुकी सांगितलं म्हणून असं काहीतरी होणार आहे किंवा जसं ते युक्रेनचे अध्यक्ष आणि ते अमेरिकेचे अध्यक्ष ज्यांच्याशी खडाजंगी झाली त्या ऑफिस मध्ये, तसं काही आपला एवढा गंभीर विषय नाही. अर्जुनजी काय लक्षण दिसतात बरं? सर ताण लागणं सर, बार 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 ताण लागते. बरं, हा एक बाथरूमला जाणं, हा पुन्हा पुन्हा बाथरूमला, बरं बाथरूमला जाणं, हा हे म्हणजे अर्जुनजी गळा खूप आरून येणार नाही, गळा सुकून येते लवकर त्यामुळे ते. आता तुम्ही जिकडे राहतात चंद्रपूरकडं, तर तिकडं तर नेहमी ताण बार बार सगळ्याला लागणार. कारण ऊन एकदम तापायला लागलंय. तुमचा कसं सूर्य असा हाकेच्या अंतरावर आहे, असं तुम्ही आवाज द्याला की सूर्याला आवाज जातोय. चंद्रपूर पासून असं मला वाटतं की सूर्य एकदम जवळ आहे, आवाज द्याला की सूर्याला आवाज जातोय, इतकं ऊन पडतंय. तर बऱ्याच लोकांना काय होतंय, ऊन जास्त आहे पडलंय म्हणून माझा घसा सुकायला लागलाय, हे काही लक्षणं सांगितले तर अर्जुनजीनं एकदम बरोबर लक्षण आहे. तर खूप तहान लागणं, पुन्हा पुन्हा लघवीला जावायचं वाटणं, हे काही लक्षण आहेत जे सर्वसामान्य माणसाच्या लक्षात येत नाहीत. पुन्हा एक लक्षण, पुन्हा काय सांगतील आपल्याला प्रवीणजी हेल्थ मध्ये काम करतात. प्रवीणजी काय लक्षण आहेत? भूक लागणे, वजन वाढणे, हा एकदम वजन वाढणे, खूप भूक लागणे, परत परत खावंसं वाटणे, बिलकुल हे सुद्धा लक्षण आहेत. ओके सुरेशजी? चक्कर येणे सर. हा कधी कधी अचानक चक्कर येणे. बरं, हे जे लक्षणं सांगितलेत ना, हे सगळे लक्षणं सांगितल्यानंतर सुद्धा हे लक्षणं कॉमन आहेत आणि हे लक्षणं पाहिल्यानंतर कुणीही आपली ब्लड शुगर लेवल तपासायला जात नाही. पुन्हा पुन्हा ताण लागेल तर पाणी पितील, लगवी लागेल तर लगवी जातील, काही
आली आणि ज्यावेळेस डॉक्टर म्हणतील की मला तुमची ब्लड शुगर लेवल तपासायची आहे, तुम्ही पॅथॉलॉजीत जा आणि ब्लड शुगर लेवल तपासून या, तेव्हा लक्षात येतं की यांना डायबिटीज आहे. बरं, डायबिटीज सगळ्यांना माहिती आहे की ब्लड शुगर लेवल, रॅन्डम ब्लड शुगर लेवल 200 पेक्षा जास्त जर आली तर आपण त्याला म्हणू की डायबिटीज आहे. परंतु असा कधीच देवीदासजी माणूस सापडत नाही की ज्याची ब्लड शुगर लेवल 201 आहे, 205 आहे, 210 आहे, असा व्यक्ती सापडत नाही. प्रवीणजी, सहसा पहिल्यांदा चेक केली की डायरेक्ट किती निघते ब्लड शुगर लेवल? म्हणजे तुम्हाला जे अनुभव आले असतील तर तो सांगतो की माझी मी ब्लड शुगर लेवल चेक केली आणि डायरेक्ट किती निघली? हॅलो हा, सर, बोला बोला सर. म्हणजे असं कधीच होत नाही की एखाद्याला ब्लड शुगर लेवल चेक केली आणि ती 202 आली, 210 आली, 205 आली, असं होत नाही. डायरेक्ट त्याला कधी माहित पडतं? ते चेक केल्यानंतर सर. तर किती निघते? 300, 350, 350 हा, अशी ब्लड शुगर लेवल येते. आता परवाचाच एक उदाहरण होता. डायबिटीस होतं त्यांना आणि माझ्याकडून मधुसंयम रस घेतला आणि गामा चालू होती आणि तो म्हणे 2 वर्षानंतर त्याला शुगर निघाली 400 आणि त्याचं ऑब्जेक्शन खूप मोठा होता माझ्याकडे. मी त्याचा खूप चांगल्या रीतीने हँडल केलं सर. मी त्याला सांगतो नंतर. मी तुमची कंटिन्यू चालू ठेवा. येस येस येस. पहा, म्हणजे डायरेक्ट किती निघले? 400. म्हणजे 400 का एका दिवसात, एका महिन्यात, 2 महिन्यात वाढली का? नाही. त्याची जर ब्लड शुगर लेवल 400 निघले असेल तर मागच्या 4 वर्षापासून, 4-5 वर्षापासून तो व्यक्ती डायबेटिक आहे. ज्यावेळेस एखादा आजार होतो, डॉक्टरांकडे जातो आणि तो आजार डॉक्टरांच्या औषधानं 1-2 चक्कर मध्ये बरोबर होत नाही, त्यावेळेस डॉक्टर म्हणतो या व्यक्तीची ब्लड शुगर लेवल चेक करा. याचं सगळं बिघडलेलं दिसतंय, तेव्हा लक्षात येतं की या व्यक्तीला डायबिटीज आहे. बिलकुल. मित्रांनो, हे जे आपल्याला टाळायचं असेल तर जे कोणी व्यक्ती 45 पेक्षा जास्त आहे, जसं मी नेमकं 45 क्रॉस केलंय, सुरेशजी असतील, देविदासजी असतील, प्रवीणजी असतील, गजाननजी मला वाटतं 45 आहेत म्हणजे असं बरोबर आहे. तर आपण 6 महिन्यातून एकदा तरी आपली ब्लड शुगर लेवल चेक केली पाहिजे ही किती आहे. आणि जर आपलं पोट मोठं असेल तर मग तर 3-3 महिन्याला चेक केली पाहिजे की ब्लड शुगर लेवल किती आहे आणि आपण त्यावर काय पथ्य पाळायचे आहे. बरोबर आहे की आपल्या स्वाधी आजची ट्रेनिंग जी आहे ना, की आपलं आजची माहिती आपण लोकांसाठी लक्षातच घेऊ नका, आपण आणि आपल्या कुटुंबासाठी लक्षात घेऊन आपण एकदम म्हणजे आपण स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी ही सगळी माहिती लक्षात ठेवूया की होतं काय की प्री डायबिटीज कधीच कुणी व्यक्ती डायरेक्ट डायबिटिक बनत नाही. त्या डायबिटिकच्या अगोदर एक स्टेज असते ज्याला म्हणतात प्री डायबिटिक. तो व्यक्ती कधीच त्या व्यक्तीची कधीच ब्लड शुगर लेवल एकदम 400 होत नाही, 350 होत नाही, तर त्या व्यक्तीची ब्लड शुगर लेवल हळूहळू वाढते आणि डायबिटीस व्हायच्या अगोदर एक स्थिती येते त्याला म्हणतात प्री डायबिटिक. आणि यामध्ये सगळ्यात विश्वासू टेस्ट भारतामध्ये जी मानल्या जाते, विश्वासू सगळ्यात जास्त विश्वासू, त्याला म्हणतात HbA1c टेस्ट. ही टेस्ट मागच्या काही महिन्यातले 3 महिन्यातली ब्लड शुगर लेवलचं तुमचं संकलन असते. HbA1c ही टेस्ट थोडी महाग असते पण ती सगळ्यात प्रामाणिक किंवा विश्वासू टेस्ट चांगले उच्च शिक्षित डॉक्टर मानतात. कमी असेल तर सामान्य स्थिती आहे आणि आफ्टर मील जर 140 पेक्षा कमी असेल तर ती सामान्य स्थिती आहे. 140 ते 99 च्या दरम्यान जर आपली रॅन्डम ग्लुकोज लेवल जर असेल तर आपण प्री डायबिटिक आहे. 140 ते 199 च्या दरम्यान जर आपली ब्लड शुगर लेवल जर असेल तर आपण प्री डायबिटिक आहोत. आणि जर आपल्याला जर काही म्हणजे 140 ते 200 दरम्यान ही कधी लक्षात येईल जर आपण चेक केली तर, आणि चेक करून घ्यायला पाहिजे. आणि मित्रांनो, हे प्री डायबिटिक व्हायचं मुख्य कारण काय आहे आणि डायबिटीस पासून बाहेर पडण्याचे उपाय काय आहेत, जे कारण आहेत ते कारण दूर केले की तेच उपाय होतात. प्री डायबिटिक होण्याचे कारण आहे एक आराम पसंत जीवनशैली. प्रत्येकाला आराम हवा आहे, शारीरिक हालचाल आपली अतिशय कमी झालेली आहे. हे मुख्य कारण आहे व्यक्ती डायबिटिक किंवा प्री डायबिटिक होण्याची. व्यायामाची कमतरता, व्यायामाचा अभाव. बरेच जण ह्या भ्रमात राहतात मी वॉकला जातो मला डायबिटीस व्हायचं कारण नाही, परंतु तो वॉक अतिशय ते गप्पिष्ट वॉक करतात.
गप्पा 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 मारतात आणि एकदम हळूहळू चालतात. नाही, व्यायाम करा. व्यायामाची कमतरता हे प्री डायबिटीजचं कारण आहे. बॉडी फॅट अधिक असणं. आपल्या शरीरामध्ये फॅट पर्सेंटेज वाढलेलं जर असेल तर आपण प्री डायबिटिक किंवा डायबिटिक होऊ शकतो. न्यूट्रिशनची कमतरता, चांगला पोषक आहार न घेणं, जास्त प्रोसेस्ड फूड खाणं, ज्यामध्ये न्यूट्रिशन अजिबात नसतंय, हे प्रोसेस्ड फूड खाणं हे सुद्धा डायबिटीजचं कारण आहे. आणि आताच्या काळामध्ये सगळ्यात मोठं कारण आहे स्ट्रेस, ताण तणाव. तणाव निर्माण होणं हे डायबिटीजचं कारण आहे. आणि या तणावातून मुक्ती मिळवणं अतिशय आवश्यक आहे. तणाव, तणावाचं जीवन तणाव पूर्ण झालंय. प्रत्येकाला तणाव आहे. वेगवेगळ्या गोष्टीचा तणाव आहे. वेगवेगळ्या गोष्टीचा तणाव आहे. पाठीमाग मार्केट इतकं क्रॅश झालं की लोकांना जास्त तणाव आला. आहे की नाही? तणाव हे फार मोठं कारण आहे. आणि जसं प्रवीणजी म्हणले की लोकांना लक्ष देत नाही की आम्ही डायबिटीज आहोत, डायरेक्ट 400 करतो आणि त्यांना जो संकट आहे या संकटापासून ते दूर होऊ शकत नाहीत. या संकटामध्ये राहतात. हे स्क्रीन दिसत नाही. ओके, आता ओके. हे सगळे कारण आहेत. मागचे कारण मी तुम्हाला सांगतो. तणाव एक फार मोठं कारण आहे. टेन्शन, तणाव, ताणतणाव. या तणावाचं व्यवस्थापन आपल्या करता यायला पाहिजे. जर तणावाचं व्यवस्थापन झालं नाही तर ती व्यक्ती डायबिटिक होऊ शकते. म्हणून आता आपण हे सगळे कारण दूर केले पाहिजे. पहिली गोष्ट जी आपली आरामपसंत जीवनशैली आहे, तर ही आरामपसंत जीवनशैली दूर केली पाहिजे. जे कोणी बसून काम करतात, बैठे काम, इथं बैठे काम करणार कोणी आहे का? मी बसूनच काम करतो, खुर्चीवरचं काम. जसं गजानन जे आहेत बैठे काम करणारे, पुन्हा कोणी बैठे काम करणारे दिसत नाही. बैठे काम करणाऱ्या व्यक्तीला 30 मिनिटाच्या आत उठायचं, 2-4 पावलं चालायचे, हात पाय थोडे प्रेस करतात, बैठे काम करतात. अं, ज्योतिषी बैठे काम करतात. तर 30 मिनिटाच्या आत उठायचं. 30 मिनिटाच्या आत जर तुम्ही उठले नाही तर तुमचं फॅट बनणं सुरू होतं शरीरामध्ये आणि तुमचं यकृत आणि आंतर इंद्रिय सुस्त पडायला लागतात. त्यामुळे 30 मिनिटाच्या आत उठायचं, 4-5 पावलं चला, पाय हातपाय थोडे झाडा, परत बसा. 30 मिनिटापेक्षा जास्त एका ठिकाणी बसायचं नाही. आता मी तुमच्यासोबत 40-45 मिनिटं बसणार आहे, पण त्यानंतर लगेच आपण चालतो. परंतु लक्षात ठेवायचं की 30 मिनिटापेक्षा जास्त एका ठिकाणी बसायचं नाही. आपले छोटे छोटे काम स्वतः करायचे. पाणी घेऊन येणं. बरेच जण आपण आहोत ना सिनियर, फोन तिकडे ठेवला असला की आवाज येतो, पिंट्या फोन घेऊन ये, ताई दीदी फोन घेऊन ये, अरे मला पाणी द्या रे, अरे मला हे आणून द्या रे. आपल्याला सगळे जागेवर मिळते. हे अतिशय चूक आहे. आपण ऍक्टिव्ह लाईफ, ऍक्टिव्ह म्हणजे खूप पळायचं वगैरे नाही, परंतु 30 मिनिटापेक्षा जास्त दीर्घ काळ बसून राहायचं नाही. 30 मिनिटाच्या आत उभं राहायचं. हे सगळे कारण आपण दूर केले पाहिजे. आणि फॅटची अधिकता जर असेल, आणि हे जुनी स्लाइड आहे की 8 कोटी लोक प्री डायबिटिक आहेत. 8 कोटी नाही, आता आपण पाहिलंय की 15 कोटी लोक प्री डायबिटिक आहेत, 11 कोटी लोक डायबिटिक आहेत. भारतामध्ये एकूण 26% लोक डायबिटिक आणि प्री डायबिटिक आहेत. 26 म्हणजे 4 पैकी 1. आपण 40 आहोत तर 40 पैकी 10. एक लक्षात घ्या. म्हणजे 4 व्यक्ती असतील, आपण 40 जण आहोत. आता 41 जण आहोत, तर यापैकी 10 ते 11 लोक एक डायबिटिक आहेत किंवा प्री डायबिटिक आहे. ही संख्या सांग, हे आकडे सांगतात की इतकी मोठी महामारी आपल्याकडे आल्या आणि सायलेंट किलर आहे, लवकर लक्षात येत नाही. एकदा व्यक्ती डायबिटिक झाला की तो नॉन डायबिटिक होणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. या आजाराची गंभीरता लक्षात घ्या. एकदा हा आजार जर झाला तर आपल्याला पुन्हा पुन्हा डॉक्टरांकडे जावं लागतं. आपला डाएट प्लॅन 100% फॉलो करावा लागतो. आपल्याला पुन्हा पुन्हा पॅथॉलॉजी मध्ये जावं लागतं आणि आपल्या एकूण जीवनशैलीवर फार नियंत्रण येतं, प्रचंड नियंत्रण येतं. त्यामुळं लक्षात घ्या, मी जसं म्हटलं की 41 पैकी 11 जण, 10 जण यामध्ये असू शकतात. तर आपण यापासून बाहेर निघू शकतो. प्री डायबिटिक जर असेल तर आपण नॉन डायबिटिक 100% होऊ शकतो. नॉन डायबिटिक 100% होऊ शकतो. यासाठी आपल्याला व्यवस्थित सप्लिमेंटेशन आणि एक्सरसाइज आपल्याला करावा लागेल. आणि डायबिटीज न होऊन देणं ही आपली
फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे की मला डायबिटीज व्हायलाच नको. फर्स्ट प्रायोरिटी पहा, पहिले मैं फिर मेरी फॅमिली. अगोदर आपण जर व्यवस्थित राहिलो तर आपण आपल्या कुटुंबाची व्यवस्थित काळजी घेऊ शकू. त्यामुळं आपली प्रथम जबाबदारी आहे की आपण स्वतः निरोगी राहणं. आणि त्यामुळं जे 45 पेक्षा जास्तीचे माझे मित्र भगिनी इथं बसलेले आहेत, या सगळ्यांना आहे की 45 वय आपलं जर असेल आणि आपल्या शरीरामध्ये फॅट नेहमी वाढायची प्रोसेस सुरू होते, तर आपण 6 महिन्यातून एकदा तरी आपल्या ब्लड शुगर लेवल तपासून घेतली पाहिजे. कुणी आहे का 45 पेक्षा जास्तच आहे आणि त्यांनी डॉक्टर न सांगता ब्लड शुगर लेवल चेक केली? गजाननजी केली का? अशामध्ये गजाननजीने केली. किती निघली बरं? तर एकदम नॉर्मल असते माझी. नेमका आता काल परवा मी लिपिड प्रोफाईल वगैरे ती केली, ब्लड शुगर राहिली सोमवारी करणार आहे. ओके, लिपिड प्रोफाईल पण तुम्ही चेक केली? बरं, वा वा वा. मी KFT, LFT आणि लिपिड प्रोफाईल आणि शुगर हे दरवर्षी एकदा करत असतो. दरवर्षातून एकदा करायचं. आणि आपल्याला काय भीती घातलेली आहे गजाननजी आपल्या जुन्या म्हणीमध्ये, वैद्याला हात दाखिला की तो दुखणं सांगतो, तो आजार सांगतो, म्हणून वैद्याला हातच दाखवू नका, असं आपल्याला जुन्या काळी आपल्या कानावर पडलं. जे ग्रामीण भागात असतील ना त्यांना माहित आहे की जुने लोक माझे नाही, वैद्याला हात दाखले की वैद्य काय ना काय तर तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो. पण तसं नाही, तो आपल्याला जागरूक करतो अगोदरच. दिगंबरजी किती निघली तुमची? सर जेवण करायचे पहिले 110 निघाली सर. ती आमच्याकडे गव्हर्नमेंटची स्कीम आहे. बर, ते सर्वच लोक चेक, सर्वांच्या घरी जाऊन चेक करतात सर. बर, कुठल्या जिल्ह्यातून आहात तुम्ही? मी चंद्रपूर सर. चंद्रपूर मध्ये गव्हर्नमेंट तुमची चेक करते. बरं, म्हणजे तुमची फास्टिंग निघली 110, बरोबर आहे सर? सर आणि आफ्टर मिल? आफ्टर मिल नाही चेक केली सर. बरोबर, आफ्टर मिल किंवा रॅन्डम ग्लुकोज सुद्धा चेक करू. असं आपण चेक करून घेतली पाहिजे. आपण जसं आपलं मीटर आपण नेहमी बघतो, जे आपलं इलेक्ट्रिक मीटर आहे का, बघतो किती रिडिंग झाली. आता सगळेजण म्हणतात आता काय उन्हाळा लागला, आता काय होणार आहे, आता रिडिंग वाढणार आहे. आपण त्या बाबत जागरूक आहेत, मीटरच्या रिडिंगच्या बाबतीत जागरूक आहेत, मोबाईलच्या बॅटरीच्या बाबतीत जागरूक आहे, पण स्वतः बाबत जागरूक नाहीत. मला 100% माहिती, प्रत्येक जण आपले मीटर रिडिंग चेक करतात. काय आपल्या लेस लाईट बिल यायले, आता या महिन्यातून डायलॉग सुरू होतील. म्हणजे मीटरची रिडिंग आपल्याला माहित आहे, स्वतःची ब्लड शुगरची रिडिंग आपल्याला माहित नाही. मीटर इम्पॉर्टंट आहे का आपण इम्पॉर्टंट आहे? आपण जर असं 10-56 मीटर आपण लावतो. परंतु मित्रांनो, तुम्ही जर 45 पेक्षा जास्त वय असेल आणि तुमच्या घरामध्ये जर हिस्ट्री असेल, हिस्ट्री म्हणजे आई वडिलाला कुणाला जर ब्लड शुगर लेवल डायबिटीज असेल तर तुम्ही चेक करू. जर तुमच्या हिस्ट्री असेल, फॅमिली हिस्ट्री असेल तर शक्यता वाढते. जर फॅमिली हिस्ट्री असेल तर शक्यता वाढते. त्यामुळे आपण ब्लड शुगर लेवल चेक करून घेतली पाहिजे. प्राथमिकता पाहिजे, आपल्या प्राथमिक गोष्टीमध्ये पाहिजे. जर आपल्याला वाटत असेल की मला डायबिटीज होऊ नये तर आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या खानपानामध्ये आणि जीवनशैलीमध्ये सामील केल्या पाहिजेत. त्यामध्ये आहे की प्राकृतिक हर्ब्स आहेत जे आपण घेतल्या पाहिजे. उचित न्यूट्रिशन, प्रोटीनियस डाएट आपला असला पाहिजे. रेग्युलर एक्सरसाइज असली पाहिजे. आणि जो डाएट आहे हा डाएट लो कॅलरीज लो फॅट वाला पाहिजे. 45 पेक्षा जास्त वय असेल तर लो कॅलरीज आणि लो फॅट वाला संतुलित डाएट आपण घेतला पाहिजे. यामध्ये काही प्राकृतिक आणि हर्ब्स आपला जे बाहेर मिळणार नाहीत ते काही प्राकृतिक हर्ब्स, वंडरफुल हर्ब्स 12 आपल्याला न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट मधून मिळू शकतात. जे प्राकृतिक हर्ब्स आपण बाहेर मिळत नाहीत आपल्याला आजकाल, हे सगळेचे सगळे हर्ब्स आपल्याला न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट मध्ये असतात. न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट मध्ये असलेले जे वंडरफुल हर्ब्स आहेत जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, हे त्यांनी घ्यायचे आहेत जे प्री डायबेटिक आहेत किंवा डायबेटिक आहेत. ग्लायसेम टॅबलेट, परंतु न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रो डाएट जे डायबिटीज असोत नसोत, प्री डायबिटिक असोत नसोत, पण ज्यांचं फॅट वाढलेलं आहे त्यांनी न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रो डाएट घेतलं पाहिजे. 45 पेक्षा जास्त वय आहे आणि थोडं फॅट वाढलेलं आहे, तुम्ही
तुम्ही न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट जरी नाही घेतली तरी तुम्ही प्रोटीन हे न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडायट घेतलं पाहिजे. आणि असं अजिबात नाही की जाड व्यक्तीचं फॅट वाढलेलं असतं आणि जो व्यक्ती आपल्याला एकदम पतला दिसतो त्याचं फॅट कमी असतं असं अजिबात नाही. दोन प्रकारचे फॅट आहेत. एक आहे व्हिजरल फॅट म्हणजे आपल्या कमरेवरचं फॅट जे दिसून येतं आणि दुसरं फॅट आहे सबकॉन्टिन्युअस फॅट जे आपल्या त्वचेच्या खाली असतं. तर आपण ज्यावेळेस बॉडी स्कॅनरवर मशीनवर उभा राहतो त्यावेळेस ते दोन्ही फॅट दाखवतो. व्हिजरल फॅट पण दाखवतं आणि सबकॉन्टिन्युअस फॅट सुद्धा दाखवतं. व्हिजरल फॅट आपल्याला उघड्या डोळ्यानं दिसून येऊ शकते परंतु सबकॉन्टिन्युअस फॅट आपल्या त्वचा खालची चरबी लवकर दिसून येत नाही. म्हणून बऱ्याच जणांचं सबकॉन्टिन्युअस फॅट वाढलेलं असतं लक्षात येत नाही त्यामुळं ते डायबिटिक होतात. बऱ्याच जण दिगंबरजी आहेत दिगंबरजी असं वाटू शकतं आपल्याला की माझ्या अंगावर चरबी नाही पण आपल्या पोटावरची चरबी आपल्याला दिसत नाही परंतु त्वचेच्या खाली चरबी साठलेली असू शकते. जसं आपण बॉडी स्कॅनर उभा राहतो तसं आपल्याला लक्षात येतं की माझी चरबी वाढलेली आहे की नाही. अशा वेळेस आपण न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडायट घेतलं पाहिजे. आणि जर आपण प्री डायबेटिक जर असू तर मात्र आपण न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट पण घ्यायला हवी. न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट मध्ये जे वंडरफुल हर्ब्स आहेत त्यामध्ये पहिलं आहे मेमरोडिका चिरनशिया म्हणजे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय कारल्याचं सत्व. कारल्याचं सत्व म्हणजे कारल्याचा कडूपणा बाजूला काढून त्यातून जे अँटी डायबिटिक गुणवाला पदार्थच बाजूला काढून न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट मध्ये टाकलेला आहे. म्हणजे कारले खाण्यासारखं आहे. न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट घेणं म्हणजे कारली खाणं. बरेच जण तुम्ही पाहिले असतात की कारले खातात डायबिटिक व्यक्ती. आवळ्यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आहे परंतु हायपर ग्लायसेमिया थांबवणारे जे तत्व आहेत जे सत्व आहेत ते आपण न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट मध्ये टाकले आहेत. बरेच जण म्हणतात आम्ही आवळा खाऊ परंतु आवळ्यातलं कुठलं तत्व टाकलंय जे ब्लड शुगर लेवल कमी करतंय आणि हायपर ग्लायसेमिया म्हणजे एकदम ब्लड शुगर लेवल अचानक वाढणं ते कमी करण्यासाठी काम करते सत्व आवळ्यातून घेऊन न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट मध्ये टाकलेलं आहे. बरेच डायबिटिक पेशंट हे जांभळाच्या बियाचा कूट करून खातात. बरेच तुम्ही बघितले असतील की जे डायबिटिक पेशंट असतात ते जांभळाच्या बियाचं चूर्ण खातात आणि तुम्हाला रामदेव बाबाच्या मेडिकलवर जांभळाच्या बियाचं चूर्ण सापडेल जे खातात. तुम्हाला बरेच जण जांभळाच्या बियाचं पावडर खाताना दिसतील. तर पूर्ण पावडर खाण्यापेक्षा त्यातून फक्त ते सत्व बाजूला काढलेले जे तुमची ब्लड शुगर लेवल कमी करतील ते न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट मध्ये टाकले आहेत. मॉलिक्युलस अँटी ऍक्टिव्ह मॉलिक्युलस अँटी डायबिटिक जे आहेत जे मॉलिक्युल्स ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स आहेत जे अँटी डायबिटिक आहेत तेच फक्त न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट मध्ये टाकलेले आहेत. म्हणून पूर्वीच्या काळी म्हणायचे जितके तुम्ही आंबे खाताल तितके जांभळं खा म्हणजे आंब्याच्या सीझन नंतर जांभळाचा सीझन येतो कारण की आंब्याने तुमची ब्लड शुगर लेवल खूप वाढते वजन पण फार पटकन वाढते त्यामुळे जितके तुम्ही आंबे खाल्ले तितके जांभळे खा असं सांगितलं जातं. परंतु आपण तर आंबे तर खातोच आंब्यासोबत खूप जास्त साखर पण खातो. सीझन आहे दादा आपल्या दारावर आला सीझन आमरस खायचा आणि त्यासोबत साखर खाण्याचा. तर त्यामुळं त्याला काउंटर करण्यासाठी आपण असं म्हणूयात आपण जांभळाच्या बियाचा जो ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स आहेत जे अँटी डायबिटिक ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स आहेत ते न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट मध्ये टाकले आहेत. एरोकार्पस मार्सुपियम यामध्ये ब्लड शुगर लेवल कमी करणारे आणि हायपोग्लायसेमिक गुण असलेलं इन्शुलिनचा स्त्राव व्यवस्थित करणार सत्व यातून टाकलेलं आहे. एरोकार्पस मार्सुपियम मधून आणि एग्ले मार्मोलेस म्हणजे बेल फळातून इन्शुलिनला व्यवस्थित काम करण्यासाठी मदत करणार आणि ब्लड शुगर लेवलला कंट्रोल करणारे सत्व आपण एगल मार्मोलेस मधून टाकले आहे. एगल मार्मोलेस म्हणजे बेल फळातलं काही सत्व आपण न्यूट्रिचार्ज बायोएज मध्ये सुद्धा टाकले आहेत. पण बायोएज मध्ये ते सत्व आहेत जे तुमचे विषारी घटक बाहेर काढते.
म्हणजे बरेच जण जे रेग्युलर मीटिंग अटेंड करतात त्यांना सर तुम्ही तर सांगितलं होतं की बेळ फळातले सत्व तर न्यूट्रिचार्ज बायोज मध्ये पण टाकले येतं, पण त्यामध्ये ते सत्व आहेत जे तुमच्या शरीरातून विषारी घटक बाहेर, आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट मध्ये तुमचे ब्लड शुगर लेवल कंट्रोल करणारे घटक बेल फळातून टाकलेले आहेत. ग्लायसायझा ग्लाब्रा हे जे आहेत यामध्ये ग्लुकोज ऍब्झॉर्प्शन कमी करणारे, तुमच्या भोजनातून ग्लुकोजचं ऍब्झॉर्प्शनच कमी व्हावं यासाठीचे घटक यातून टाकले आहेत. टिनोस्पोरा कार्डिफोलिया हे फास्टिंग ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्याचं, जसं दिगंबरजीने सांगितलं की मी जी माझी ब्लड शुगर लेवल चेक केली ही जेवणाच्या अगोदरची केली, त्याला म्हणतात फास्टिंग. फास्टिंगची त्यांनी जी ब्लड शुगर लेवल केली ती जर वाढलेली असेल तर ते कमी करण्यासाठी टिनोस्पोरा कार्डिफोलिया काम करते. जिमनेवा सिल्वेस्टर याला गुडमार म्हणतात, हे अँटी डायबेटिक वनस्पती आहे जी तुमची ब्लड शुगर लेवल कमी करण्यासाठी काम करल. मिंगीफेरा इंडिका, पायपर नायग्रम, पायपर लॉंगम, जिंजिबर ऑप्शनल असे 12 घटक, 12 वंडरफुल हर्ब्स न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट मध्ये टाकले आहेत. जी टॅबलेट डायबेटिक व्यक्ती आणि प्री डायबेटिक व्यक्ती उपाशी पोटी घेऊ शकतात. उपाशी पोटी त्यांनी घ्यायला पाहिजे. म्हणजे चहा घ्यायच्या अगोदर कोमट पाण्यासोबत चावून जर घेतली तर यातील जे हर्ब्स आहेत याची बायो अवेलेबिलिटी वाढते. न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट ही उपाशी पोटी चावून कोमट पाण्यासोबत जर घेतली तर ही याची बायो ऍक्टिव्हनेस असा वाढतो. त्यामुळं ही उपाशी पोटी घ्यायची टॅबलेट आहे. दोन्ही व्यक्ती घेऊ शकतात, प्री डायबेटिक व्यक्ती सुद्धा आणि डायबेटिक व्यक्ती सुद्धा घेऊ शकतात. मग तुम्ही आता डायबेटिक व्यक्तीचं काय होईल, त्याचा डायबिटीज एकदम निघून जाईल का, तर नाही. त्यांचे जे औषधं डॉक्टरांचे सुरू आहेत त्या सगळ्या औषधाला मदत करणारी आणि डायबिटीज व्यवस्थित मॅनेज करण्यासाठी मदत करेल, त्याची आंतरिक शक्ती वाढवल. जर ते इन्शुलिनच्या गोळ्या टॅबलेट घेत असतील किंवा इन्शुलिनचे ते इंजेक्शन घेत असतील तर त्यांच्या शरीरातल्या आंतर इंद्रियाची जी हानी होते ती हानी दूर करण्यासाठी काम. डायबिटीजनं आंतर इंद्रियाची फार हानी होते, त्यांना मोतीबिंदू लवकर होतो, दिसायला कमी लागतं आणि त्यांचं एक आंतर इंद्रियाची शक्ती कमी व्हायला लागते, यकृताची शक्ती कमी होते आणि जितक्या काही ग्रंथी आहेत त्या सगळ्या ग्रंथीच्या स्त्रावावर दुष्परिणाम तुमच्या ब्लड शुगर लेवल वाढला याचा होतो. त्यामुळं प्री डायबेटिक व्यक्तीनं ही घ्यायला. मग प्रश्न येतो की प्रोटीन पावडर का घ्यायला पाहिजे, म्हणजे न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाक्ट का काढलं. यानं जर सगळं होत असेल तर न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडाक्टचा काय रोल आहे, तर काय होतंय की जसा व्यक्तीला डायबिटीस होतो ते व्यक्ती त्याला थकवा फार लवकर येतो, ती व्यक्ती फार लवकर थकायला लागते आणि डायबिटीसचा दुष्परिणाम हा होतो की त्याचे मसल पॉवर कमी व्हायला लागते, त्या व्यक्तीची यौन शक्ती पण कमी व्हायला लागते. आता तुम्ही सगळेजण सगळे जी व्यक्ती माझ्यासमोर बसलाय सगळे समजदार व्यक्ती आहात. ज्या व्यक्तीला डायबिटीज होतो त्या व्यक्तीची यौन शक्ती बिलकुल कमी होऊन जाते, त्यामुळं आणि मसल पॉवर पण कमी व्हायला लागते. तर प्रोटीन त्यांची मसल पॉवर वाढ आणि ब्लड शुगर लेवल सुद्धा कंट्रोल मध्ये राहील. त्यांचं वजन पण बऱ्याचदा कमी व्हायला लागतं आणि ते वजन वाढवण्यासाठी आणि खास करून मसलचं वजन वाढवण्यासाठी त्यांचं मसल लॉस जो होतोय वयाच्या 35 नंतर तो कमी करण्यासाठी चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन, चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन म्हणजे ज्या प्रोटीनचा पेडिकास 1 आहे असं प्रोटीन घेणं आवश्यक. त्यामुळं त्यांनी प्रोटीन घ्यायला पाहिजे. कुठलं, न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट ज्यामध्ये 64% प्रोटीन आहे, ज्यामध्ये असे काही एन्झाईम्स आहेत ज्या तुमची पचनशक्ती वाढते आणि यामध्ये गार्सिनिया कंबोजिया सुद्धा आहे ज्यामुळं तुमचं फॅट पर्सेंटेज कमी व्हायला मदत होतं. आणि मित्रांनो, न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट आणि टॅबलेट हे क्लिनिकली प्रूव्हन आहे. म्हणजे क्लिनिकली काय प्रूव्हन आहे की तुम्हाला पुढे दाखवतो मी, म्हणजे काय होतं की क्लिनिकली प्रूव्हन कशामध्ये आहे.
काय होतंय की आपण भारतीय तर कमी प्रोटीनियस डाएट घेतो, त्यामुळे प्रोटीनची कमतरता अगोदरच असते. आणि प्री डायबेटिक किंवा डायबेटिक व्यक्ती यांना डाएट फॉलो करावा लागतो. एक्सरसाइज आता डॉक्टर म्हणतात आता चालायला लागा, तुम्ही सकाळ संध्याकाळ चाला, आहार नियंत्रण होतो, त्यामुळे त्यांना प्रोटीन कमी मिळतंय, म्हणून त्यांनी प्रोटीन घेतलं पाहिजे. 64% प्रोटीन वाला न्यूट्रिशन ग्लायसेम प्रोडक्ट आहे, ज्यामध्ये सिनेमन एक्स्ट्रॅक्ट सुद्धा आहे, गार्सिनिया कंबोजिया आहे, डायटरी फायबर आहे, एन्झाईम्स आहेत आणि कोकोआ सुद्धा आहे. प्रोटीन ग्लुकोज अवशोषण अवरोधक म्हणून सुद्धा काम करत आहे आणि ब्लड शुगर लेवलच्या प्रबंधनामध्ये सहाय्यक होते. सिनेमन एक्स्ट्रॅक्ट इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करते. काय होतंय की डायबेटिक व्यक्तीमध्ये इन्शुलिन रेजिस्टन्स वाढतंय, म्हणजे इन्शुलिनला पेशी आत घेत नाही, इन्शुलिन आत घेत नाहीत, ग्लुकोज सुद्धा आत घेत नाहीत आणि ते ग्लुकोज आपल्या रक्तात राहते. इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करण्याचं काम सिनेमन एक्स्ट्रॅक्ट करते. गार्सिनिया कंबोजिया हे आपण न्यूट्रिचार्ज एसएनएफ मध्ये टाकलेलं आहे. न्यूट्रिचार्ज एसएनएफ मध्ये सुद्धा गार्सिनिया कंबोजिया आहे. तोच गार्सिनिया कंबोजिया केरळमध्ये सापडणारे फळ आहे. हे ग्लुकोजचं अवशोषण कमी करते, रक्तातील ग्लुकोजचा स्तर कमी करण्यासाठी काम करते. त्यामुळे ज्याला कोणाला वजन कमी करायचं असेल आणि डाएट प्लॅन चांगला फॉलो करू शकत असेल, ते न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट घेऊन सुद्धा आपलं वजन नियंत्रित ठेवू शकतात. डायटरी फायबर सुद्धा यामध्ये टाकलाय, कोकोआ पावडर टाकलाय, जे इन्शुलिन स्त्राव वाढवण्याचं काम करतंय आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतंय. आपण एक कारण पाहिलं होतं की तणाव एक मोठं कारण आहे ते व्यक्तीला डायबिटीक करण्यामध्ये. तर कोकोआ पावडर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते. जसं डार्क चॉकलेट खाल्ल्यानंतर आपला मूड चांगला होतो ना, तर कोकोआमुळे होतो. मूड चांगला करण्याचं काम करते. ज्या व्यक्तीला तुम्ही न्यूट्रिचार्ज ग्लायसेम पावडर किंवा न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट देतात, त्या व्यक्तीला सक्रिय राहायला सांगायचे, दररोज 6000 पावलं चालायचे, पायऱ्या चढायला सांगायच्यात 250 आणि रेग्युलर एक्सरसाइज करायला सांगायचे. सोबत संतुलित आहार घ्यायला सांगायचा आहे. संतुलित आहार मध्ये लो कॅलरीज लो फॅट वाला आहार त्यांना सांगायचा आहे. गोड पदार्थाच्या ऐवजी हिरवे पालेभाज्या, सलाद आणि फळं खायला सांगितले आहे. तणाव कमी करायला सांगा. तणाव जोपर्यंत वाढलेला राहील, डायबिटीज कंट्रोल करण्यामध्ये मोठा अडथळा आजकाल डॉक्टरांना येतोय मानसिक तणाव प्रबंधन. त्यासाठी ध्यान धारणा करा, आहे की नाही. आणि ध्यान धारणा केल्याने, मी आज एक पुस्तक वाचत होतो, जादू नावाचं पुस्तक पाठीमागच्या याच्यापासून वाचतोय डॉक्टर साहेब. तर त्यामध्ये त्याने सांगितलं की तुम्हाला वाटतं ना वेळ फार वेगाने चाललाय, तर वेळ तुम्ही कंट्रोल करू शकता. म्हणाल कसं काय वेळ कंट्रोल करता येईल, वेळ तर सगळ्यासारखी सारखाच जातोय. तेव्हा तुम्ही ध्यानाला बसा, वेळ संथ होऊन जातो. तुम्ही ध्यान करायला बसले की वेळ तुमच्यासाठी संथ होतो. आणि तुम्ही हा प्रयोग करून पहा, घड्याळ लावा, किती वाजले पहा आणि ध्यानाला बसा. आणि तुम्हाला ज्यावेळेस वाटेल का 10 मिनिट झाले असतील, तुम्ही घड्याळ पहा 5च मिनिटं झाले असतील. म्हणजे तुमच्यासाठी वेळ संत होतो ध्यानाला बसले की. आणि प्रयोग करून पहा तुम्ही, मीटिंग संपली की प्रयोग करा, सोपा प्रयोग आहे. आपल्याकडे सगळ्याकडे घड्याळ आहे, घड्याळ लावा मोबाईल मध्ये आणि ध्यानाला बसा. आणि असं मला 10 मिनिटं ध्यान करायचंय. आणि तुम्हाला जेव्हा वाटत 10 मिनिटं झालेत, तेव्हा घड्याळ ओपन करा. 3 मिनिटं 4 मिनिटं 7-8 मिनिटापर्यंत सुद्धा आपण बसू शकत नाही. त्या अगोदरच आपल्याला वाटतं की 10 मिनिटं झाले आहेत. म्हणजे आपल्यासाठी काळ संथ होतो. जर तुम्ही ध्यानाला बसले तर आपल्यासाठी काळ संत होतो. सकाळचं गुरुकुल सेशन अटेंड करा तणावातून दूर होण्यासाठी. आपल्याकडे फार छान व्यवस्था RCM ने लावून दिली आहे. सकाळी गुरुकुल सेशन मध्ये बसले तर तुमच्या मेंदूतली सगळी घाण बाहेर काढण्याचं काम. आपण चांगल्या सिस्टीम मध्ये आहोत की आपल्याला चांगले गुरु मिळाले, त्यातून तुम्ही ध्यान करा. कुठल्या धर्माचे, जातीचे, पंथाचे तुम्ही असा, प्रत्येक धर्म पंथामध्ये ध्यान करण्याची विधी दिलेली आहे. त्या प्रकारे ध्यान करा आणि तणावाला दूर ठेवा. तणावाला दूर ठेवा. खूप तणाव आला असेल तर आपल्याला बोला, नाही तर माझ्याशी बोला, आपण तणाव दूर करू, आहे की नाही. तणाव त्यासाठी ग्लायसेम टॅबलेट आपण सकाळी घ्यायची.
मला म्हणलं की आपण 30 टॅबलेटचा आहे. अजून जी बोला. सर नमस्कार सर, जय हरशिव. बोला. सर सर माझं सर 2 वर्ष होऊन सर डेली सर योगा होतं सर, म्हणजे 5:45 ते 6:15 सर. रोज टायमिंग होऊन गेला सर, ऑटोमॅटिक झोप खोलून बरोबर ते रोज टायमिंग होऊन गेला सर, एक आदत झाली सर. बिलकुल बिलकुल. आणि खूप छान गोष्ट आहे. इतक्या कमी वयामध्ये तुम्ही ध्यान करायला लागतात, इतकी चांगली गोष्ट आहे. डॉक्टर साहेब मी 2013ला मी आणि आमचे मित्र कानपुडे सर आम्ही विपश्यनेला गेलो होतो इगतपुरीला. 11 दिवसाची विपश्यना शिबिर होतं. तर तिथं शिकलो की ध्यान कसं करायचं. म्हणजे ध्यान कसं करावं. हे विपश्यनेचे सेंटर सगळीकडे आहेत भारतभर, परंतु सगळ्यात चांगलं सेंटर जे आहे इगतपुरीचं. तर इगतपुरीच्या सेंटरला गेल्यानंतर बस एक झलक लक्षात आली की ध्यान कसं केलं जावं, ध्यानाचे फायदे काय आहेत. 2012-13ला मी केलो. तर त्या ध्यान विधीचा फार छान फायदा होतो आणि जगभरातून लोक तिथे येतात. मग मी असं म्हणत नाही की तुम्ही इगतपुरीला जावं. जिथं कुठं तुम्ही जात असताल, जिथं कुठं मी शिक्षक आहे तर आमचा नंबर पटकन लागतो. शिक्षक, SRPF, CRPF वाल्यांचा नंबर पटकन लागतो. काही तर जागा रिझर्व असतात त्यांच्यासाठी. तर तुम्हाला जिथं कुठं तुम्ही ज्या कुठल्या धर्मातून पंथातून असताल, तुम्हाला जिथं कोणी तुमचे आध्यात्मिक लोक ध्यान शिकवत असतील तर डेफिनेटली ध्यान विधी शिका आणि ध्यान करा. ज्यानं काय होईल की आपले ताणतणावाला नियंत्रित राहील. आणि आपण हे ज्या लोकांची ब्लड शुगर लेवल 140 ते 200 मिलीग्रॅम पर डेसिलिटर असेल, म्हणजे प्री डायबिटिक असतील, त्यांना तुम्ही न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट द्या आणि न्यूट्रिचार्ज ग्लायसेम पावडर द्या. किती दिवस घ्यायचे? जोपर्यंत ब्लड शुगर लेवल 140 पेक्षा कमी येत नाही तोपर्यंत त्यांना द्यायचंय. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता की न्यूट्रिचार्ज ग्लायसेम पावडर आणि टॅबलेट हे क्लिनिकल प्रूव्हन आहे. 56% रिडक्शन, म्हणजे त्यामध्ये कमी झाले. 70% लोकांना प्री डायबेटिक मधून नॉन डायबेटिक मध्ये कन्व्हर्ट करण्यात आलं होतं. 70% लोकांना. यासाठी हे क्लिनिकल प्रूव्हन आहे. म्हणजे बरेच जण म्हणतात ना की खरंच याचा रिझल्ट येतो का, तर क्लिनिकल प्रूव्हन आहे. यामध्ये कुठलेही याचे दुष्परिणाम नाहीत. न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडक्टचे कुठले किंवा टॅबलेटचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत आणि याचे रिझल्ट आहेत. याचं आपल्याला याचे क्लिनिकल प्रूव्हन रिपोर्ट आपल्याकडे आहे. आणि आहार नियंत्रण, तर तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट करून काढून घ्या की आहार नियंत्रण काय केला पाहिजे, त्यांनी कसा आहार घेतला पाहिजे. बरेच जण म्हणतात सर काय डाएट द्यावा. न्यूट्रिचार्जचे जेवढेही लाईफस्टाईल प्रोडक्ट्स आहेत, न्यूट्रिचार्ज ग्लायसेम असो, न्यूट्रिचार्ज SNF असो, न्यूट्रिचार्ज BG असो, या सगळ्यांसाठी एक डाएट प्लॅन आहे. हा डाएट प्लॅन आपण जर फॉलो जर केला तर आपल्याला रिझल्ट लवकर मिळण्यासाठी मदत होते. आणि यावेळेस डाएट प्लॅन आपण डेफिनेटली फॉलो केला पाहिजे. हे थोड्या मोठ्या अक्षरात आहे. सकाळी काय करायचंय, दुपारपर्यंतची ही स्लाइड आहे. तुम्ही याचे फोटो घेऊ शकता, याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता. दुपारपर्यंत, दुपारच्या नंतरचं काय आहे, हे 2 स्लाइड मध्ये इथं आपल्याला बघता येईल. ओके. आता यामध्ये कुणाला काही प्रवीणजी एक अनुभव सांगणार ते मी प्रवीणजीला अनम्यूट करतोय. हा प्रवीणजी बोला. सर मी एका महिलेला प्रोडक्ट दिलं होतं डायबिटीज साठी. तर तेव्हा त्यांनी जर आमचा रात्री फोन आला की सर मला ऍडमिट केलं आणि माझी ब्लड शुगर अचानक वाढली, 400 झाली, जी आतापर्यंत माझी एवढी ब्लड शुगरच नव्हती. तर मी अचानकपणे घाबरून गेलं. म्हटलं असं कसं होऊ शकते, पण मग मी धीर सोडलं नाही. तर माझी अपलाईन आणि मी दोघे जण आम्ही चर्चा केली आणि मग त्याला आम्ही सांगितलं की ठीक आहे की तुमची तब्येत ठीक नसेल, ओके, पण तुम्ही वाटत असेल तर बंद ठेवा. पण मी दुसऱ्या दिवशी लगेच त्यांचा नंबर घेतलं आणि नंबर घेऊन त्याला कॉल केला. तर तेव्हा मला असं कळलं त्या निदर्शनात की ती ताईनं 2 वर्षापासूनच शुगर चेक केली नव्हती. मग तिला आम्ही समजावून सांगितलं आणि त्यांचं भ्रम दूर केलं आणि लगातार ती आता घेत आहे.
आणि आपले प्रोडक्ट खूप चांगले आहेत. तर मी असंच म्हणेन की आपलं कोणी पण डायबिटीस असेल, मी तर एक तर सांगतो की 70 वर्षाची म्हातारी की जी खाटियावर म्हणजे आपल्या बाजीवर खटियावर झोपलेली होती, अशा व्यक्तीला आपल्या न्यूट्रीचार्ज ग्लायसिम पावडर आणि ग्लायसिम टॅबलेटनं फरक पडला आणि अवघ्या 15 दिवसात. तर न्यूट्रीचार्ज ग्लायसिम पावडर आणि ग्लायसिम प्रोडक्ट प्रत्येकाने घ्यायला पाहिजे असं मी म्हणेन. बिलकुल बिलकुल. बरेच लोक काय करतात की ब्लड शुगर लेवल चेकच करत नाहीत आणि मग म्हणतात माझी एकदम इतकी कशी वाढली. ती एकदम वाढलेलीच नसते, ती हळूहळू वाढली असते. बरं, एकदम कमी सुद्धा करू नये. बरेच जण काय असतात की गावठी म्हणजे असतात ना, गावठी इलाज करतात आणि एकदम ब्लड शुगर लेवल कमी होऊन जाते आणि मग चक्कर येऊन पडतात. पूर्वी तरी चक्कर येऊन पडलेल्या माणसाला लोक उठवायचे, आता उठवत पण नाही, म्हणजे दारू पिऊन पडला आहे की नाही. कोणी जर पडलेला जर दिसला आपल्याला रोडला, आपण दारू पिऊन पडला असं आपल्याकडे कॉमन भ्रम झाला आहे. त्यामुळे डॉक्टर सांगतात की खिशात चिठ्ठी लिहून ठेवा, मी डायबिटिक पेशंट आहे, मला चक्कर येऊन पडले असेल तर मला दवाखान्यात ऍडमिट करा. हा फोन नंबर, आपले फोन सगळे लॉक असतात, तर चिठ्ठीवर लिहून ठेवा. बोला डॉक्टर साहेब. नमस्कार सर, मी डॉक्टर खोब्रागडे भंडारा रोडला वरून बोलतोय. तर तर मी एक नवीन गोष्ट शिकलो ते शेअर करत आहे की एखादा व्यक्ती जो आहे, ज्याला म्हणजे त्याचं वय समजा 50चं आहे, 60चं आहे, त्याला म्हणजे आपलं म्हणजे आयुष्य वाढवायचं आहे, म्हणजे 80-90 पर्यंत जायचं आहे. तर त्याचे पॅरामीटर काय आहेत? 7 पॅरामीटर सांगण्यात आलेले आहेत की तो माणूस हेल्दी आहे किंवा नाही. तर पहिलं असं आहे की त्याच्या आपण जेव्हा त्याला हँडशेक करतो, तर ते हँडशेक करताना त्याची हँड जी आहे ना, ती ग्रीप चांगली पाहिजे, मजबूत. तर त्याच्यामुळे हे लक्षात येते की ते मसल स्ट्रॉंग आहेत. नंबर 2 आहे की त्याला जो आहे त्याचे जे वॉकिंग आहे ती फास्ट असली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय होतं, त्याच्यामध्ये एनर्जी आहे, बॉडीमध्ये एनर्जी आहे. दुसरं आहे की त्याला म्हणजे भूक चांगली लागली पाहिजे. समजा जास्त जेवण करत असेल तर मग डायबिटीस वगैरे होऊ शकते. भूक चांगली लागली, त्याच्या पाचन चांगलं पाहिजे. तिसरं, त्याच्या विसरभोळेपणा नको, म्हणजे विसरायला नको काही. त्याच्यानंतर त्याला झोप चांगली येत असली पाहिजे आणि समजा तो एका पायावर उभा झाला तर 10 मिनिटं उभा राहायला पाहिजे एका पायावर. तर त्याच्यामध्ये माइंड बॉडी कोऑर्डिनेशन चांगलं आहे असं लक्षात येते. तर अशा पद्धतीने हे 7 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे त्याची जे बॉडी आहे ते फिट आहे किंवा नाही, तो लॉंगेव्हिटी मध्ये जे जिवंत राहण्याची संभावना हे लक्षात येऊ शकते. आणि तो आजारी आहे किंवा नाही हे हा, तुम्ही काही जणांना दिला असेल ना न्यूट्रिचा ग्लायसिम प्रोडक्ट टॅबलेट? काय सर दिलाय. तर याचे रिझल्ट खूप जण प्री डायबेटिक मधून नॉन डायबेटिक झाले आपल्याला खूप जण सापडतील. बरोबर. खूप व्यक्ती अशा आहेत की जे प्री डायबेटिक मधून नॉन डायबेटिक झालात आणि खूप डायबेटिक लोकांना ज्यांची एनर्जी फार लो होती, काय होते की एनर्जी लो होऊन जाते, डायबेटिक व्यक्तीची एनर्जी लो होऊन जाते, तर त्याला एनर्जेटिक करण्यासाठी न्यूट्रिचार्ज ग्लायसेम पावडर बिलकुल काम करतं प्रोडक्ट. तर एक प्रश्न आहे, मी काय सर, आता जसं आपल्या आरसीएमचा मधुसंयम रस आहे आणि त्याच्यामध्ये जे कंटेंट आहेत ते सुद्धा आपल्या ग्लायसेम टॅबलेट मध्ये आहेत. म्हणजे याच्यामध्ये 12 कंटेंट आहेत आणि त्याच्यामध्ये 8-10 कंटेंट आहेत. तर मग कोणतं प्रिफर केलं पाहिजे आपण? हा, तर यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की दोन्हीची बनवण्याची टेक्नॉलॉजी वेगळी आहे. जो आहे रस जो आहे हा फूड टेक्नॉलॉजी मध्ये येतो, म्हणजे ज्यातून मधुसंयम रस केला आहे, हा फूड टेक्नॉलॉजी मध्ये येतो. आणि आपलं जे आहे न्यूट्रोसिटिकल सायन्स मध्ये येतो. आपलं खूप अगोदरपासून क्लिनिकल प्रूव्हन आहे, हे क्लिनिकल प्रूव्हन आहे. आणि मधुसंयम रसाविषयी म्हणजे आणखीन आपल्याकडे जसे उदाहरण आहेत न्यूट्रिशन ग्लायसेम प्रोडक्ट आणि टॅबलेटचे शेकडो उदाहरणं आपल्याकडे आहेत. आणखीन त्याची उदाहरणं बाहेर येणं बाकी आहे. मी असं म्हणणार नाही की उदाहरणं येणार नाहीत, पण आणखीन येणं बाकी आहे. तर आपण न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅबलेट बिलकुल बिना कुठलीही शंका ठेवता आपण प्रिफर केली पाहिजे, ज्यातून आपल्याला त्यांची ब्लड शुगर लेवल व्यवस्थितपणे कंट्रोल ठेवता येईल. तुम्ही मधुसंयम रसाचे अगोदर आपल्या जवळच्या लोकांना देऊन पहा, त्याचे रिझल्ट पहा, नंतर तुम्ही आपल्याकडे असतं कंपनीच्या गाड्या सुद्धा आहेत ना, आपले लोक ती कंपनी काय म्हणाले की यावर विश्वास ठेवत नाहीत. किंवा मोबाईल आपण कधीही जाहिरात घेत नाहीत. मित्राला विचारतो तुला कसं काय वाटलं तो, म्हणजे जोपर्यंत पब्लिक ओपिनियन येत नाही, भारतीय लोक जोपर्यंत पब्लिक ओपिनियन येत नाही तोपर्यंत विश्वास ठेवत नाही. तुम्ही कधीही मोबाईल
त्याचे ऍड पाहून घेतलेला नसेल, मित्राला विचारूनच मोबाईल घेतला जातो, बरोबर नाही? बॅटरी कंपनी काय म्हणून 24 तास चालते, आपलं दोस्ताची किती चालते त्याच्याकडे तो मोबाईल आहे का, मग आपण ते शकतो हा इतकी चालते का, बरोबर आहे. आता असं असं दिगंबरजी बोला, तुम्हाला अनम्यूट केलंय. अर्जुनजी बोला. सर जे सरांनी सर अजबरा सरांनी सर डॉक्टर साहेब 7 पॉईंट सांगितलं, 4 पॉईंट लिहिले सर, 3 पॉईंट 4 नाम आहेत म्हणून फोन हँडल केला सर. बरोबर, त्यांना परत सांगा. अनम्यूट करून तुम्हाला मी अनम्यूट वर डॉक्टर साहेब. नंबर 1 आहे भूक लागणे, नंबर 2 आहे पाचन व्यवस्थित होणे, तिसरा आहे म्हणजे विसरघोड्या नको आहे, विसर पडायला नको. त्याच्यानंतर त्याला फास्ट वॉकिंग चालता आलं पाहिजे. त्याचे जे म्हणजे हँडशेक आपण करतो जेव्हा हात मिळवतो त्याची ग्रीप चांगली पाहिजे, जेणेकरून त्याचे मसल स्ट्रॉंग आहे ते लक्षात येते. त्याला झोप चांगली आली पाहिजे. आणि त्याच्यानंतर समजा तो एका पायावर उभा आहे तर त्याला कमीत कमी 10 मिनिटं त्याला उभं राहता आलं पाहिजे. त्याच्यामुळे बॉडी माइंड कोऑर्डिनेशन चांगलं आहे असं लक्षात येते. डॉक्टर साहेब, आणि सगळ्यासाठी आपल्याकडे सप्लिमेंट आहेत. तुम्हाला भूक लागलेली पाहिजे, आपल्याकडे न्यूट्रिचॅट बायोएज आहे. तुमचं ब्रेन म्हणजे तुमची विसर भळकावा पाहिजे, आपल्याकडे न्यूट्रिचॅट DHA 200 आहे. तुमच्या मसल जर स्ट्रॉंग करायचे असेल तर आपल्याकडे सर्व प्रकारचे प्रोटीन आहेत. म्हणजे आपल्याकडं जे साथीच्या साठी घटक साहित्य सगळ्यावरती त्याची पॉवर वाढवण्यासाठी आपल्याकडे फूड सप्लिमेंट अवेलेबल आहे. माइंड बॉडी कोऑर्डिनेशन साठी आपल्याकडे न्यूट्रिशन DHA आहे, बरोबर आहे. आपल्याकडं प्रत्येक त्याची क्षमता वाढवण्यासाठी, आणि अगोदर पासून जर एखादी व्यक्ती तो 60 वर्ष जायचं आपल्याला, तर आपल्याला 40व्या वर्षापासूनच जर आपण याची तयारी करत जर राहिलो तर आपण दीर्घकाळ इथं निरोगी जगू. आपल्या नाराज आहे की जवानी की उमर बढ़ाए बुढापा दूर भगाए. न्यूट्रिशनचा पूर्वी व्हिडिओ पण फार छान होता, मी एका असेल तर रात्री दाखवतो, आपल्याकडे एक व्हिडिओ होता. हा बोला ताई. नमस्कार सर. सर घेतात सगळे न्यूट्रिशन घेतात, न्यूट्रिचार्ज DHA 200 घेतात रात्रीला, आणि न्यूट्रिचार्ज व्ह्यू घेतात, न्यूट्रिचार्ज आल्प्रो घेतात, प्रोटीन त्याच्यामध्ये शुगर वगैरे नाही आहे त्यामुळे, आणि त्याचबरोबर न्यूट्रिचार्ज मॅन घेतात, न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा घेतात, न्यूट्रिचार्ज S5 घेतात. हे पूर्ण प्रोडक्ट त्यांनी युज करतात आणि त्यांची तब्येत खूप चांगली आहे. पहिले शुगर राहायचं त्यांना 400 पर्यंत राहायचं. बर, आता त्यांचं शुगर कमी झालेलं आहे आणि एकदम हेल्दी आहे. ते डॉक्टर सरांनी सांगितलं ना, फास्ट चालता आलं पाहिजे त्यांना, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे, झोप चांगली लागते. त्याच्यासोबत मधु संयम रस पण घेतात त्यांनी, आणि त्याचबरोबर आपलं गामा तो पण घेतात त्यांनी, आणि त्यांची तब्येत खूप हेल्दी आहे. आता पण त्यांच्या 55च्या याच्यामध्ये आहे, तरी पण त्यांची तब्येत चांगली आहे. बिलकुल बिलकुल. आणि त्यांच्याकडे मी लक्ष करतो, पण माझ्याकडे स्वतः काही मी लक्ष देत नाही, हे एक माझं एक खरं आहे. आणि मी माझं पण फॅट वाढलेलं आहे सर. मला पण माहित नव्हतं की गार्सिनिया कोंबोजिया त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, पण मला काही गरजच नाही अशी मी विचार करत होती. पण तुम्ही आज जे सांगितलं ना त्या सेशन मध्ये, मला पण गरज आहे बा असं वाटत आहे मला प्रोडक्टची. तर मी उद्यापासून बिलकुल चालू करणार. साहेबांची काळजी घ्या, पण स्वतः सुद्धा घ्या. हो सर. साहेबांची घ्या, पण स्वतः सुद्धा घ्या काळजी. बिलकुल. ओके, धन्यवाद ताईनं त्यांचा अनुभव शेअर केला की 55व्या वर्षी सुद्धा ते जर इतके व्यवस्थित असतील तर डेफिनेटली फूड सप्लिमेंट त्यावेळेस आपलं काम करते. बोला ज्योतिजी. तर माझा एक प्रश्न होता सर. माझं पोटावरचं थोडस घेरा म्हणजे ते वाढलेलं आहे सर, तर मला सकाळी उठायला त्रास होतो, म्हणजे असं जाग येते पण उठा वाटत नाही, तर कोणतं काय घ्यायला पाहिजे सर? आळस वाढलं, पोटावरचं फॅट वाढलं, म्हणजे तुमचं जे फॅट वाढलंय त्याला म्हणतात आपलं विजरल फॅट वाढलंय, आहे की नाही? विजरल फॅट वाढलं जर असेल तर एक व्यायाम करा आणि सोबत न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट जरी घेतलं तरी तुमचं विजरल फॅट कमी होईल, किंवा मग सरळ न्यूट्रिचार्ज एसआयडीएफ घ्या, 2-3 महिने तुमचं फॅट कमी होऊन जाईल. आणि पोटाचे व्यायाम करा. जर पोटावरचं फॅट जर वाढलं तर मग महिलांना गर्भाशयाचे विविध आजार पुढं त्याला आमंत्रण देतात आपण. पोटावरचं फॅट जर वाढलं तर ते आपल्या अंतरेंद्रियाला खाली ओढतात गुरुत्वाकर्षणानं, नंतर विविध पोटाचे आजार होतात.
त्यामुळं पोटावरची चरबी कमी करा. ओके सर. ओके. हा. आणि तुम्ही बॉडी स्कॅन केलंय का ताई अशात? नाही सर, ते माझे अपलाईन उद्या मशीन आणणार आहेत तर मग करणार आहे सर. हा, बॉडी स्कॅन करा, मला रिपोर्ट टाका. तुम्ही बॉडी स्कॅन रिपोर्ट टाकले ना तर लक्षात येऊन जाईल आपल्याला. हा, मग न्यूट्रीचार्ज एस&एफ घ्यायचंय की न्यूट्रीचार्ज ग्लायसेम प्रोडक्टच आपलं कमी होऊ शकतंय, मला रिपोर्ट टाका. मला व्हॉट्सअप करा मला रिपोर्ट, मला वेळ मिळाला की मी तुम्हाला. ओके. ओके सर. माझं टेलरिंगचा बिझनेस असल्यामुळे थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम येतो सर. हा, आता मशीन तुमची मशीन इलेक्ट्रिक मशीन आहे की पायाने चालवायची आहे? नाही इलेक्ट्रिकच आहे सर. हा, मी इलेक्ट्रिक मला व्यवस्थित आणत नाही. पूर्वीच्या काळी फार त्रास व्हायचा. ओके सर. हा, बोला प्रवीणजी बोला. सर मी म्हटलं आपलं जे मशीन आहे ना त्याचं हा. सेशन एक मराठीमध्ये झालं तर चांगलं. काय पवनदीप गेल्यापासून तो सेशन झालेला नाहीये. हा, पवनदीप सर सुरुवाती त्याच्या दर रविवारी ते काय आता हा. प्रत्येकाकडे एक एक विषय दिला आहे. आता हा. माझ्याकडे जसं ते मी ज्यावेळेस इकडे मराठीचं सेशन घ्यायचं असायचो त्यावेळेस पवनदीपजींचं बॉडी स्कॅनिंगचं मशीन सेशन सुरू असायचं. बरोबर आहे. हा. सायमल्टेनियसली असं करायचं. तर बिलकुल आपण एका रविवारी काय करू, मी कंपनीचं सांगतो की एका रविवारी आपण स्पेशल बॉडी स्कॅनिंग मशीन कसं हँडल करायचं आणि त्याच्या रिडिंगचे अर्थ आणि त्या रिडिंग वरून कुठलं प्रोडक्ट सजेस्ट करायचं असे त्याचे 3 टप्पे आहेत. रिडिंग कशा घ्यायचे, रिडिंगचा अर्थ आणि त्या रिडिंग वरून आपण कुठले प्रोडक्ट कसे सजेस्ट करायचे. बरोबर आहे ना? ओके. या पद्धतीनेच घेत होते पवनदीपजी. आता मी कंपनीला सांगतो त्याप्रमाणे मी तुम्हाला कळवतो ते सेशन. आणि आपण सायंकाळी भेटूयात. सायंकाळी आपण न्यूट्रीचार्ज ह्युमन आणि त्यावरचे तुमचे काही प्रश्न असतील न्यूट्रीचार्जच्या कुठल्याही प्रोडक्ट विषयी यासाठी आपण परमेश्वरजीला मी अनम्यूट करतो. बोला सर. बोला तर एक प्रश्न निर्माण झाला बघा. जे महिलेला मूलबाळ होत नाही, गुरुकुलमध्ये 21 तारखेच्या गुरुकुलमध्ये युपी विहारचाच होता, तर त्यांना सांगितलं बाबा एक वुमन, लेडीजला वुमन आणि गामा कंपल्सरी करा म्हणून, कारण माझ्याकडे 20 रिपोर्ट असे आलेले आहेत. हा, तर असे विदर्भामध्ये सुद्धा आपल्याकडे खूप ठिकाणी मला भेटले की न्यूट्रीचार्ज मॅन दिलं, न्यूट्रीचार्ज वुमन दिलं आणि त्यांना मूलबाळ झालं. हे झाले आपले फील्डवरचे रिझल्ट. परंतु तोपर्यंत आपल्याला ऑफिशियली सांगता येत नाही जोपर्यंत क्लिनिकली प्रूव्हन होईल. अडचण काय आहे की आपल्याला ऑफिशियली तोपर्यंत सांगता येत नाही, कारण की त्यामध्ये खूप वेगवेगळ्या अडचणी असू शकतात. पण मला विदर्भात सुद्धा खूप जण सांगितलं की न्यूट्रीचार्ज मॅन, न्यूट्रीचार्ज वुमन आम्ही सजेस्ट केलं कपल्सला आणि त्यांना नंतर रिझल्ट चांगले आले. पण हे सांगितलेले रिझल्ट झाले. पण तो कंपनी तोपर्यंत एखादी गोष्ट प्रमोट करत नाही जोपर्यंत ती क्लिनिकल प्रूव्हन होऊन येत नाही. बरोबर आहे. तोपर्यंत आपण ऑफिशियली आपल्याला, पण तुम्ही सजेस्ट करू शकता, सांगू शकता. जसं न्यूट्रीचार्ज मॅन घेतलं ना, अर्जिनिन आहे, त्यानं स्पर्म काउंट वाढतो, स्पर्म मोबिलिटी वाढते, हे आहे. परंतु ते क्लिनिकल प्रूव्हन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण छापू शकत नाही. बरोबर आहे ना? जसं आपण म्हणतो कायदा असा आहे काय आपण यानं करतो, परंतु जोपर्यंत आपल्याला ते सांगता येत नाही ऑफिशियली. ओके. तर थोडीशी ऑफिशियली सांगायला अडचण येते. आपण सायंकाळी 7च्या मीटिंग मध्ये भेटू. सिंह साहब, शाम की मीटिंग में मिलते हैं. शाम की मीटिंग में और बात करते हैं. ओके. पंजाब मधून साहेब येतात कधी